तर तुमच्या CET-साठी किती दिवस राहिलेत? तर काल डेट डिक्लेअर केल्यात, पण आणखीन फिक्स नाही, त्याच्यात फरक होऊ शकतो. तुमचे फेज 1 4 ते 10 सप्टेंबर आणि फेज 2 14 ते 20. तर फेज 1मध्ये PCB आणि फेज 2मध्ये PCM असते. म्हणजे ज्याचा बायोलॉजी ग्रुप करायचं त्याला तर आणखीन एका महिन्यात, जर याच डेटला झालं तर एका महिन्यापेक्षा कमी टाईम राहिला. तुमचं 20 दिवसातही क्रॅश कोर्स होते, पण त्याला तुम्हाला आता टाईम टू टाईम तुमचा टाईम टेबल व्यवस्थित ठरवणं लागतं. तुम्हाला कमीत कमी 8 तास क्लास सोडून कमीत कमी 8 तास अभ्यास करायचा घरी. कारण इथे 1-1 तास 4 तास तर होतील, 3 तास होतील, पण तुम्हाला घरी कमीत कमी 8, त्याच्यापेक्षा जास्त केला तर सगळ्यात चांगलं. एवढं जरी केलं तरी तुमचा CET-चा रिझल्ट चांगलाच येणार. पण इतके दिवस व्यवस्थित करायचा अभ्यास. आता PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि त्याच्यानंतर PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ 2 फेजमध्ये होणार. 2 फेजमध्ये जरी परीक्षा झाली, समजा कोणी दोन्ही देते, कोणाला एक द्यायचं असते, पण फिजिक्स केमिस्ट्री समजा सुरुवातीला PCBमध्ये तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीचं दिलं पेपर, तर तेच पेपर पुढं कन्सिडर करीत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा पेपर, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री समजा तुम्ही PCB आणि PCM दोन्ही जे CET देणार, तर पहिल्या फेजमध्ये PCBसाठी फिजिक्स केमिस्ट्री वेगळा असेल आणि पुन्हा PCMचा पेपर देते वेळेस तुम्हाला पुन्हा फिजिक्स केमिस्ट्री पुन्हा देणं लागणार. म्हणजे एकदाच देऊन पहिली होती जुनी सिस्टीम तशी, फिजिक्स केमिस्ट्रीचा एक पेपर, त्याच्यानंतर मॅथचा एक पेपर आणि बायोलॉजीचा एक पेपर, ही जुनी सिस्टीम. पण आता हे नवीन ऑनलाईन जसं झालं तसं तुमचं मागच्या वर्षापासून PCB आणि PCM 2 वेगवेगळ्या फेज आणि दोन्ही द्यायचे. आता PCB आणि PCM तुम्हाला तर PCB कशासाठी आहे, तर फार्मसीसाठी आहे. एक तर फार्माडी असेल, नाही तर B फार्मसी बायोलॉजीची CET, किंवा मग ॲग्रीसाठी. ॲग्री युनिव्हर्सिटीत BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं असलं तर PCB आहे. पण त्याच्यातही जर तुम्हाला फूड सायन्स किंवा ॲग्री इंजिनिअरिंग करायचं असलं, हे लक्षात राहू. जर तुम्हाला फूड सायन्स करायचं असलं, ॲग्रीमध्ये आहे फूड सायन्स, माहिती आहे ना तुम्हाला, तर फूड सायन्स जर करायचं असलं तर त्याच्यासाठी तुम्हाला PCMची CET पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. PCBची CET BSc ॲग्री, त्याच्यानंतर फार्मसी B फार्मसी आणि फार्माटी. ओके, D फार्मसी नाही, D फार्मसीला CET नाही. D फार्मसीला तुम्हाला 12वीच्या पर्सेंटेजवरच ॲडमिशन भेटते. PCM एक तर इंजिनिअरिंगसाठी तर सगळ्याच, BE-साठी PCM शिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर PCMनं तुम्ही BSc ॲग्रीला घेऊ शकता ॲडमिशन, फूडटेकला, ॲग्री इंजिनिअरिंग असेल ॲग्रीमधली, किंवा B फार्मसी बायोलॉजी विषय पाहिजे. CET PCMची जरी दिलेली असली तरी तुमचा 12वीला बायोलॉजी विषय पाहिजे. फार्मसी, फार्माडी आणि B फार्मसी याच्यासाठी तर PCB ही CETच कंपल्सरी. मग तुम्हाला PCM आणि PCB ह्या 2 CET तर माहिती आहेत. लेवल आता त्याची काय, तर काय सांगितले तुम्हाला, JEE लेवल असेल आणि नीटची लेवल PCBसाठी. आता हे लेवल जरी त्यांनी म्हणले की त्या लेवलचे क्वेश्चन टाकू, पण तसे क्वेश्चन टाकता येणार नाही. कशामुळे नाही टाकता येणार, कारण तिथं 4 मार्क क्वेश्चन कमी असतात. JEE काय 75 क्वेश्चन आणि 3 तास, आणि आता इथं काय CETला 3च तास आणि 150 क्वेश्चन. मग क्वेश्चनची संख्या जास्त आहे. म्हणजे तुम्हाला एकदम JEEची जी लेवल आहे त्याच लेवलनं क्वेश्चन असतील असं काही नाही. तुम्हाला लेवल थोडी कमी होईल, थोडी कमी म्हणजे असणारच, ती ठेवणारच लागेल. फिजिक्स केमिस्ट्री हे 50-50 क्वेश्चन 100 मार्काचे, त्याच्यासाठी 90 मिनिट. आणि त्याच्यानंतर मग मॅथचा पेपर असणार 50 क्वेश्चन आणि 90 मिनिट. म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी एका क्वेश्चनला जवळपास 1.25 मिनिट भेटणार. ओके, ॲप्रॉक्सिमेटली 1 तास 1 मिनिट 48 सेकंद एका प्रॉब्लेमला. ओके, पण सगळ्याच प्रॉब्लेमला तेवढा टाईम लागत नसते. काही प्रॉब्लेमला काय असते, रीड केलं जे फॉर्म्युला बेसवर असते, थेरीवरचे क्वेश्चन असतात, रीड केले की लगेच ॲन्सर क्लिक करता येते. म्हणजे ते जास्तीत जास्त तुम्हाला ते क्वेश्चन वाचायला किती टाईम लागायला, तेवढाच वेळ लागणार. का वाचलं की तुम्हाला ऑप्शन दिसणार, ऑप्शनला क्लिक करणार. इथं तर आता तर गिरवीतही बसायचं नाही, पेन पेपरची एक्झाम जशी होती तशी फक्त क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला टाईमही लागणार नाही जास्त. पण फिजिक्स केमिस्ट्रीचे झाले की त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री लॉक होऊन जाईल आणि नंतर मॅथमॅटिक्स. PCBमध्ये तसंच असणार. फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर 90 मिनिट 100 क्वेश्चन, ते झाले की पुन्हा मग बायोलॉजीसाठी 100 क्वेश्चन 90 मिनिट.
बायोलॉजीला 100 क्वेश्चन आणि 90 मिनिट आहेत, म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा कमी. म्हणजे तुमची रीडिंग फास्ट पाहिजे. आणि रीडिंग फास्ट कधी होती? अंडरस्टँडिंग. तुमची प्रॅक्टिस असली तरच तुम्हाला वाचता येईल ना फास्ट. मॅथमॅटिक्समधले काही थेरी क्वेश्चन जे आहेत तेच तुम्हाला लवकर सॉल्व करता येतात 1 मिनिटाच्या आत. मग असेही क्वेश्चन भरपूर असतात. जवळपास अप्रॉक्सिमेटली 20 ते 30% असेच क्वेश्चन असतात जे तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतात ॲन्सर. मग त्या क्वेश्चनचा जे टाईम वाचलेला असते ते शेवटी असे 5-6 क्वेश्चन असतात की ज्याला खूप टाईम लागते. मग त्या क्वेश्चनमध्ये किंवा त्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला ते टाईम तिकडे यूज करता येते. म्हणजे तुमचा पेपर 90 मिनिटातच सॉल्व होते. आणि 90 मिनिटात सॉल्व होईल असाच पेपर काढलेला असते. कारण पेपर सेटर ते सगळंच चेक करतात. हा पेपर कोणत्याही विद्यार्थ्याच्या 90 मिनिटाच्या वर टाईम लागला नाही पाहिजे. मग तुमचं ते 90 मिनिट 50 क्वेश्चन याच्यानुसार मॅथमॅटिक्स येईल. लेवल तर JEE म्हणाले ती JEE असणार. म्हणजे पहिले जे CETचे एकदम सोपे विचारत होते त्या पद्धतीचे नसणार, त्याच्यापेक्षा थोडेसे हाय लेवलचे असणार. म्हणजे तुम्ही जर JEEचा अभ्यास केलेला असला तर CET काहीच वाटणार नाही, कारण तेच करायचं पूर्ण. तुमच्या CETला आता फक्त 14 तारीख म्हणलं तरी बी 1 महिनाच यायला आहे. समजा 14 ते 20 तुमचा 20ला जरी पेपर आला 1.25 महिना राहिला. समजा बाय चान्स तुमचं 20. आत्ता जी आपण जी काल न्यूज जी आली त्या न्यूजवरूनची डेट सांगायला की पहिली फेज असणार 4 ते 10 सप्टेंबर आणि त्याच्यानंतर दुसरी फेज असणार 14 ते 20. मागच्या वर्षीप्रमाणेच पहिली फेज असणार PCBC आणि दुसरी फेज असणार PCM. ओके, हे इंटरचेंज करू शकतात किंवा डेटसुद्धा वाढू शकतात. एखाद्या वेळेस नीट झाल्याच्या नंतरही ठेवू शकतात सगळे. पण ते ऑनलाईन असल्यामुळे 1 फेज आधी 1 फेज नंतर त्याच्यामध्ये नीट येऊ शकते. या डेट फिक्स नाहीत. नीटची डेट फिक्स आहे, CETची आणखीन डेट फिक्स नाही. कारण हे फक्त शिक्षण मंत्र्यांनी डिक्लेअर केलेल्या डेट आहेत. आणखीन CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर डेट आलेल्या नाहीत. ही फक्त पेपरवरची न्यूज आहे. त्याच्यामुळे फिक्स ह्याच राहतील फिक्स, पण बदलू शकतात एवढं लक्षात राहू द्या. आता तुम्हाला राहिली 30 दिवस. 30 दिवसात काय करायचे? चॅप्टर भरपूर आहेत, विषय 3 आहेत. कोणाला तुम्हाला PCMB सगळंच द्यायचं असलं तर 4 विषय आले. मग याचा सगळ्याचाच अभ्यास करायचा आहे. मग आता याचं नियोजन लावा. तुम्ही सकाळी कोणता करायचा आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी कोणता करायचा आहे, रात्री कोणता करायचा अभ्यास, या सगळ्याची टायमिंग ठरवा. तुम्हाला 3च विषय करायचे आहेत. 8 तास जरी अभ्यास केला, 8 तासामधले 2.5 तास फिजिक्स केमिस्ट्रीला दिले तर 3 तास मॅथला द्यायला लागतील. तसंच बायोलॉजीचं आहे. फिजिक्स केमिस्ट्रीला 2.5 तास दिले तरी तुम्हाला 3 तास बायोलॉजीसाठी द्यायला लागतील. कारण क्वेश्चन त्याचे जास्त येणार आहे. क्वेश्चन जास्त येणार आहेत म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा सिलेबस कमी आहे असं काही नाही. तुमचा सिलेबस तर तेच आहे ना, पण त्याच्यावर फक्त क्वेश्चन अर्धे 50-50 क्वेश्चन 50-50 मार्काचे. आणि बायोलॉजी किंवा मॅथला असणार 100 मार्काचे. मॅथमॅटिक्सही जास्त ॲप्लाइड क्वेश्चन विचारित नाहीत. ओके, फॉर्म्युला बेसवरही असणार. फॉर्म्युला बेस म्हणजे थेरीवरचे क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व करता येणार. काही क्वेश्चन असे असतात की आपल्याला इकडे जेव्हा आपण बोर्डात लिहितो तेव्हा स्टेप बाय स्टेप लिहिणं लागतं, त्याच्यामुळे टाईम लागते. इथं स्टेप बाय स्टेपची गरज नाही. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असले तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचे, ॲन्सर्स लिहायचे. आणि 2-3 स्टेपमध्ये येतात काही प्रॉब्लेमचे ॲन्सर. जरी आपण थिअरॉटिकली स्टेप बाय स्टेप लिहित गेलो ॲन्सर, पण जेव्हा तुम्हाला डायरेक्ट ॲन्सरच काढा म्हणलं तेव्हा मधल्या स्टेप आपण मनातल्या मनातच करतो, कॅन्सल करतो आणि डायरेक्ट त्याचा ॲन्सर काढतो. म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये ॲन्सर काढता येतं. आणि याला शॉर्टकट म्हणतात. शॉर्टकट म्हणजे डायरेक्ट नवीन, प्रत्येकालाच नवीन फॉर्म्युले नसतात. 10% प्रॉब्लेम असतात ज्याला शॉर्टकट असतात. पण बाकीच्या प्रॉब्लेमच्या शॉर्टकट म्हणजे काय, तर तुमचं नॉलेज. तुम्हाला पूर्ण स्टडी असली तर काही कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करता येतात किंवा जम्प करता येतात. एखादी स्टेप करायचीच नाही. क्वेश्चन वाचला की लगेच त्याच्यावरूनच तुम्ही क्वेश्चनमध्येच 1-2 स्टेप करणार आणि डायरेक्ट लास्टचं कॅल्क्युलेशन करणार. याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नॉलेज परफेक्ट पाहिजे. म्हणजे पूर्ण थिअरी. आपण अभ्यास करते वेळेस काय करतो, डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह घेतो की ते सॉल्व करायला सुरू करतो. ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. सगळ्यात आधी तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. थेरीचे जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट क्लिअर करा. आणि त्या थेरीमध्ये काय असणार, समजा एखादा व्हेक्टरचा फॉर्म्युला आहे, लाईनचा इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला आहे, त्या लाईनमध्ये पॉईंटच बदलणार ना फक्त. मग तुम्हाला ती थेरी जर क्लिअर असली तर पॉईंट कोणताही बदलू द्या, प्रॉब्लेम तर सॉल्व करता येतात. मग सगळ्यात आधी काय करायचं, थेरी कंप्लीट करायची आणि त्याच्यानंतर मग MCQवर जायचं. ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायच्या नंतर, थेरी झाल्याच्या नंतर. आधी प्रत्येक चॅप्टर, कोणत्याही चॅप्टरचा अभ्यास करते वेळेस सगळ्यात आधी थेरी पहा आणि नंतर MCQ करता. आता तुम्हाला MCQची पुस्तकं खूप मोठी आहेत.
काही चॅप्टरमध्ये तर इंटिग्रेशनसारख्या मोठ्या चॅप्टरमध्ये 400 जवळजवळ MCQ आहेत पुस्तकामध्ये. आता तेवढे सॉल्व्ह होणार नाही. सगळ्यात काय महत्त्वाचं तुमचं टेक्स्टबुक आहे. तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचे येणार नाहीत क्वेश्चन CETसाठी. मग टेक्स्टबुकमधली पूर्ण थेअरी करायची आणि MCQ कोणते करायचे तर लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे एक्झाम्पल्स आहेत, लास्ट एक्झाम CETच्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन ते क्वेश्चन करा. म्हणजे तुम्हाला फक्त आयडिया येते की क्वेश्चन कसे विचारतात. तेच क्वेश्चन रिपीट होतील असं नाही. रिपीट होणार ॲज इट इज, नंबर बदलणार, त्याच्यात पॉईंट बदलून टाकणार. स्लोपचा प्रॉब्लेम येणार, मागच्या वेळेस दुसरे प्रॉब्लेम पॉईंट असले तर यावेळेस दुसरे पॉईंट असणार. क्वेश्चन तर तेच असणार, म्हणजे त्याच टाईपमध्ये असणार. मग तुम्ही जर लास्ट इयरचे जे प्रिव्हियस इयरचंही बुक भेटते किंवा तुम्हाला क्वेश्चन सापडतात प्रिव्हियस इयरचे सगळे पेपर पहा. पेपर नसले तर मी देणारच आहे तुम्हाला पेपर, लास्ट इयरचे सगळे पेपर देतो. तुम्ही फक्त तेवढे जरी केले, प्रत्येक चॅप्टरचं सॉर्टिंग करायची. पेपरमध्ये प्रत्येक चॅप्टर आता लॉजिकवरचे 3 क्वेश्चन विचारतीलच. मग ते प्रत्येक पेपरमधले 3 बाजूला काढायचे. आधी थेरी क्लिअर करायची, त्याच्यानंतर लॉजिकचे क्वेश्चन. मॅट्रिक्सही तसेच, मॅट्रिक्सचे 2 किंवा 3 क्वेश्चन विचारणारच. इकडं बोर्डाची जी मार्किंग आहे तीच मार्किंग असणार. बोर्डाला लॉजिक 8 मार्काला होता, इकडे 8 मार्कालाच कमीत कमी 4 क्वेश्चन विचारणार. एखाद्या वेळेस 6 मार्कालाच विचारू शकतात. मग मॅट्रिक्समधला एखादा वाढवतील, नाही तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधला वाढवतील एखादा क्वेश्चन, किंवा पेअर ऑफ लाईनमधला एखादा क्वेश्चन वाढवतील. मग ते मागं पुढं होऊ शकते, कारण इथे इव्हन नंबरमध्ये येणार ना सगळं. पेअर ऑफ लाईन 7 मार्काला, इकडे 7 मार्काचे क्वेश्चन कसे विचारणार. मग काय एक तर 3 क्वेश्चन विचारणार, एखाद्या 2ही विचारू शकतात, किंवा एखाद्या 4 विचारतील. क्वेश्चन तुम्हाला मागं म्हणजे बोर्डाची मार्किंग तीच आहे, बोर्डाला जशी होती तशीच. कारण बोर्डाला 80 मार्काचाच पेपर होता, इथं सुद्धा 12वी 80 मार्कासाठीच आहे. 20 मार्काचं काय प्रॅक्टिकल आहे काय CETमध्ये 11वीचं. ओके, 20 मार्काचं काय विचारणार तर 11वीचे क्वेश्चन विचारणार. मग ते 11वीचे चॅप्टर करावे व्यवस्थित. 11वीचे चॅप्टर जास्त करायची गरज नाही. तुम्ही पेअर ऑफ लाईनसाठी लाईनचे कन्सेप्ट केलेलेच असतात. लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह आधी करणंच लागते. मग तुम्हाला तेच 12वीचे जरी केले तर त्याचा बेस तेच आहे, म्हणजे आधी शिकलेलंच आहे ते. आपण प्रोबॅबिलिटी करायचं तर 11वीचा प्रोबॅबिलिटी केलेलंच असते. फक्त कॉम्प्लेक्स नंबर हा डिटेल यावर्षी आला आहे. मागच्या वर्षी सिक्वेन्स अँड सिरीज होता, यावर्षी सिक्वेन्स अँड सिरीज नाही CETसाठी. यावर्षी काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग कॉम्प्लेक्स नंबरचा 12वीला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागते ते पूर्ण करावं लागणार. त्याच्यानंतर सर्कलही 12वीला काहीच कन्सेप्ट नव्हते. स्ट्रेट लाईनमधले तरी कन्सेप्ट होते, कशासाठी तर तुमच्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये. पण सर्कलचे कन्सेप्ट जास्त आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये यूज केलं होतं. सर्कल इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन किंवा जनरल इक्वेशन. इथेही एक्झाम्पल 11वीचे तेच आहे, स्टँडर्ड इक्वेशन किंवा जनरल इक्वेशन आणि टँजंट अँड नॉर्मल सर्कलसाठी. कोनिक सेक्शन मागच्या वर्षी होता CETसाठी, यावर्षी नाही. यावर्षी फक्त सर्कल आहे. मग तुम्हाला 11वीचंही जास्त करायची गरज पडत नाही. ट्रिग्नोमेट्री तुम्ही 12वीचं ट्रिग्नोमेट्री केलं, 11वीची करायचीच गरज नाही. कारण 11वीचं शिकल्याशिवाय 12वीचं जमतच नाही. म्हणजे तुम्ही ते ऑलरेडी केलेलंच आहे, म्हणजे नवीन शिकायचं नाही आपल्याला. फक्त 11वीचा काय 20% सिलेबस, जे 20% येणार आहेत. फर्स्टचे 10 मार्काचे क्वेश्चन आणि सेकंडचे 10 मार्काचे 11वीचे, म्हणजे 5-5 क्वेश्चन येणार. आणि चॅप्टरही 5-5च दिले. एखाद्या वेळेस एखाद्या चॅप्टरमधला विचारणारही नाहीत क्वेश्चन. समजा लिमिट, कंटिन्युटी दोन्ही दिले तर लिमिटमधला विचारणारच नाही, कशातला कंटिन्युटीमधला क्वेश्चन विचारतील. कंटिन्युटी आलं म्हणजे लिमिटमधले क्वेश्चन आलीच. म्हणजे तुम्हाला 11वीचा जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. तुम्ही आधीच 12वीसाठी ते केलेलंच आहे. फक्त आपण काय करतो, थोडंसं दुर्लक्ष करतो जेव्हा बोर्डाचा अभ्यास करतो तेव्हा 11वीकडे. पण तुम्हाला CET किंवा JEE द्यायचं तर 11वी जातो. JEE तर डिलीट काहीच झालं नाही. JEE 11वी पूर्ण आणि 12वी पूर्ण. फक्त या कोविडमुळे जे 25% सिलेबस डिलीट झाला आहे तो डिलीटच राहणार. त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला CETमध्ये विचारणार नाही. आता तुम्हाला ते डिलीट कोणकोणतं झालेलं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, 12वीचं सुद्धा आणि 11वीचं सुद्धा. आता 11वीचे या जे चॅप्टर आहेत 5-5 आपले, त्याच्यातलं पहा तुमचे कोणकोणते डिलीट झालेत. ते आर्टिकल नाही केले तरी चालते, बाकीचं तर आपण घेणारच आहेत सगळं. आता 1 महिना आहे, ते एका महिन्यात भरपूर अभ्यास होते केल्यावर. त्याच्यामुळे 1 महिन्यात अभ्यास करा, नियोजन लावा तुम्ही. आणि पूर्ण होणार नाही, म्हणजे पूर्ण होणार नाही म्हणजे काय, पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. एकेका टाईपचे 2-2 तर होणारच सॉल्व्ह. मग तुम्ही थिअरी कंप्लीट करायची आणि प्रिव्हियस इयरचे पेपर पाहिजे. ते पेपर याच्यासाठी पाहिजे क्वेश्चन कसा विचारणार. आणि थिअरी करते वेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकच लक्षात येते याच्यावर असा विचारणार, या इकडच्या याच्यावर हा क्वेश्चन विचारणार. आणि तुम्हाला प्रिव्हियस इयरचे पेपर करत तुमच्या जवळपास एका चॅप्टरवरच 50-50 तरी क्वेश्चन होतात, ॲटोमॅटिक होतात. तुम्ही 10 पेपर घेतले तर 10 पेपर म्हणजे एका समजा
3 क्वेश्चन विचारले ते 30 व्हायलेत, जवळपास व्हायलेत. आणि थेरी वाचते वेळेस आपण 1-2 एक्झाम्पल तर ॲटोमॅटिक वाचतोच. त्या थेरीचा यूज कुठं करावं ते पाहतोच. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची नाही, फक्त जे करायचं आहे ते कॉन्सन्ट्रेशन न करा. आता हे इथून गेल्याच्या नंतर तुम्हाला काय घरी कमीत कमी 8 तास तरी अभ्यास करायचाच. इतकी दिवस केला नाही म्हणून आता ही सवयच नाही असं म्हणू नका. इतके दिवस केला नाही म्हणून आता करा. इतके दिवस तुम्ही 2 वर्ष पुन्हा आणखीन तुमची अभ्यासाची स्पीड कधी कमी झाली, एक्झाम कॅन्सल झाली तेव्हापासून तर असे पुस्तकं बंदच करून ठेवली सगळे. म्हणजे एक्झाम कॅन्सल म्हणले की जे थोडं काही वाचू लागले तुम्ही तेही बंद करून टाकले. पण तेव्हा तुमच्या लक्षात येणे आले की पुढे CET आहे ते कॅन्सल होत नाही. मागच्या वर्षी सुद्धा झाली, नीट कॅन्सल होणारच नाही. JEEचे एक्झाम तर तेव्हापासूनच फेब्रुवारीपासूनच स्टार्ट होते. काही विद्यार्थ्याचे तर 98-99पर्यंत आलेले आहेत मॅथमॅटिक्समध्ये JEEचे. आपल्याच कॉलेजमधून जी फर्स्ट आली म्हणजे थेरीमध्ये त्याच्यामुळेच फर्स्ट आली, तर 99 पॉईंट म्हणजे तिला आउट ऑफच मार्क आहेत. ते पर्सेंटाईलमध्ये थोडे पॉईंट कटलेले. मॅथमॅटिक्सचे सगळे क्वेश्चन JEEचे आले. म्हणजे अभ्यास किती केला असणार, या 2 वर्षात शांत बसलीच नसणार ना ते. मग तुमच्याजवळ आता 1 महिना आहे, 1 महिना शांत बसू नका. 1 महिना भरपूर होते. म्हणजे काहीच न करण्यापेक्षा खूप काही होते. आणि आम्ही काहीच केलं नाही आता कसं होईल असं म्हणल्यानं काहीच होणार नाही. टेन्शन घेऊन अभ्यास केल्याने काहीच होणार नाही. टेन्शन घेऊन जर अभ्यास केला आता कसं होईल त्यानं काहीच लक्षात राहणार नाही तुमच्या. त्याच्यामुळं जे करायचे ते आता 30 दिवस आहेत. आपण आज एक चॅप्टर वाचा, उद्या एक, परवा एक, असे प्रत्येक विषयाचे ते चॅप्टर. आता मॅथमॅटिक्समध्ये किती चॅप्टर आहेत तुमचे? जवळपास हे 11वीचे 10 आणि 12वीचे म्हणजे 27 व्हायले सगळे. मग तुम्ही त्याचं नियोजन लावा. लॉजिकसारख्या चॅप्टरला 1 दिवस लागेल, एका दिवसात ते पूर्ण होऊन जाईल. मॅट्रिक्ससुद्धा एका दिवसात पूर्ण होईल. मॅट्रिक्ससाठी तर जास्तीत जास्त आपण बोर्डाच्या मेथड वापरणारच नाहीत. मॅट्रिक्सला डायरेक्ट शॉर्टकट भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्सचे कन्सेप्ट, डेफिनेशन, प्रॉपर्टीज आणि मल्टिप्लिकेशन जर मॅट्रिक्सचं जमलं तर मॅट्रिक्सचं बोर्डाची एकही मेथड वापरायची गरज नाही. कोणताही आन्सर तुम्हाला डायरेक्ट काढता येते. मग असेच चॅप्टर जे ते लॉजिक मॅट्रिक्स दोन्ही एका दिवसात होतील तुमचे. इंटिग्रेशनला थोडा टाईम लागेल. इंटिग्रेशनला समजा टाईम लागला, आता इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रल आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट 3 चॅप्टर आहेत. 3 चॅप्टरला तुम्ही 2-2 दिवस म्हणजे 6 दिवस. या 6 दिवसामधले काय होणार, 4 दिवस फक्त इंटिग्रेशनलाच लागणार. आणि इंटिग्रेशन एकदा परफेक्ट झालं की डेफिनेट आणि ॲप्लिकेशन एकाच दिवसात होते. मग त्याच्यामुळे तुम्ही इंटिग्रेशन आधी व्यवस्थित करा, डेफिनेट होऊन जाते. तसंच डेरिव्हेटिव्हचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सोपं आहे आणि पुन्हा 2 आर्टिकल कमी झाले. रोल्स थेरम, मीन व्हॅल्यू थेरम आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू हे दोन्ही आर्टिकल कमी झाले. तुम्हाला आणखीन असंच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे फर्स्ट पेपरचा चॅप्टर आहे त्याच्यातले खूप पोर्शन कमी झालं. म्हणजे जवळपास 25% जे सिलेबस कमी झाला आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा एक चॅप्टर आहे. जर चॅप्टरचा विचार केला तर त्याच्यातलं जवळपास 40% कमी झाले. एक्झाम्पल्स, जनरल सोल्युशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल आणि इनव्हर्सच्या प्रॉपर्टी. आता इनव्हर्सच्या प्रॉपर्टी तर थेरी AD-CET विचारणार नव्हते, त्याच्यावर एक्झाम्पल्सच विचारणार होते. पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बोर्डाचा जे चॅप्टर होता त्याच्यावर खूप कमी झाला आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं आहे. 11वीचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ते करायचं. ट्रिग्नॉमेट्री 2 जे तुमचा 3रा चॅप्टर आहे 11वीच्या फर्स्ट पेपरमधला, त्याच्यातले फॉर्म्युले करायचे. पण ट्रिग्नॉमेट्री 2 चॅप्टर याच्यात ठेवला आहे. पण त्यासाठी 1 आणि 2 तुम्हाला करणंच लागतं. 1 आणि 2 मधले कन्सेप्ट समजले तरच तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री 2 जे चॅप्टर लिहिलेलं आहे ते समजणार. आणि ते कळालं तर मग 12वीचं ट्रिग्नॉमेट्री. म्हणजे हे कंटिन्यूअस. आता आपण घेते वेळेसही तसंच घेणार. आता समजा मी आज स्ट्रेट लाईन सुरू केला तर स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ लाईन, सर्कल हे कोऑर्डिनेट जॉमेट्री एकदा संपवून टाकायचं. त्याच्यानंतर वेक्टर सुरू केला तर वेक्टर पूर्ण एकदा संपवून टाकायचं. कॅल्क्युलस सुरू केलं तर डिफरन्शियल कॅल्क्युलस, मग लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मग इंटिग्रेशन ते एकदा संपवून टाकायचं. लॉजिक मॅट्रिक्स ते लॉजिक समजा एका दिवसात संपलं 2 दिवस लागतील. शक्यतो एका दिवसात संपल. मॅट्रिक्ससुद्धा आपला एका दिवसात संपल. पण एका दिवसात काय इथं 1 दिवस लागेल शिकवायला. म्हणजे शिकवणं म्हणजे काय, त्याचे सिनॉप्सिस, प्रॉब्लेम कसे करायचे ते प्रॅक्टिस तुम्हाला करायला 1 दिवस लागेल. इथं समजा मी एका तासात सांगेल पण त्याची प्रॅक्टिस तर तुम्हाला करणं लागणार ना. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं. ऐकण्यापेक्षा तुम्ही तुमचं जे प्रॅक्टिस करता ती सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे.
आणि प्रॅक्टिस करा. जाता हे 1 महिना तुम्ही शांत बसायचं नाही आणि तुम्ही जर अभ्यास करू लागले तर आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही. रोजचा होमवर्क रोजचा रोजच करायचा. टेस्ट तुमच्या होतील, प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट द्यायचीच, म्हणजे त्याच्यातले क्वेश्चन कळतात तुम्हाला कसे येणार ते. सुरुवातीला समजा जरी टेस्ट चॅप्टर वाईज घेतल्या कमी क्वेश्चन येतील, पण 1-2 चॅप्टर झाले की मग डायरेक्ट 50-50 क्वेश्चनचीच घ्यायची, म्हणजे तुम्हाला 50 क्वेश्चन 1.5 तासात सॉल्व्ह करता आली पाहिजे. याची प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची. 50 क्वेश्चन 1.5 तासात. मग आपण इथं पेपरवर घेऊ किंवा तुम्हाला ऑनलाईन गुगल फॉर्मवर देऊ एखादी, म्हणजे ऑनलाईन सॉल्व्ह करण्यासाठी. आता कम्प्युटर बेस्ड CET असल्यामुळे सगळ्यासाठीच सांगाल. ज्यानं कम्प्युटर कधीच पाहिलं नाही, माऊस कधीच हँडल केला नाही, एकदा जाऊन या कॅफेवर कोणतेही, माऊस हँडल करा. माऊस माहीत असेल ना ज्यांना, सगळ्यालाच माहिती आहे कम्प्युटर. आता ओळख नाही असं कोणीच नाही, सगळ्याला माहिती आहे कम्प्युटर काय. तुम्ही ते हँडल करा, म्हणजे किती फिरवणं लागते त्याच्याशिवाय कळत नाही. 1-2दा हँडल केल्याशिवाय जमत नाही. मग तुम्हाला नाही तर एकदम परीक्षेच्या टायमामध्ये गोंधळ होते. तुम्ही थोडा ढका लागते ते कर्सरच गायब होते, मग ते सापडतच नाही कुठे ते. मग त्याच्यासाठी तुम्ही आधी प्रॅक्टिस करा त्याची. बाहेर कम्प्युटर नाही भेटलं, कॉलेजमध्ये भरपूर येतं, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस वाटल्यास शेवटी तसंच करू. तुमची एक टेस्टच त्याच्यावर, म्हणजे 10 क्वेश्चन त्याच्यावर सॉल्व्ह करा. म्हणजे कसे ॲन्सर लिहायचे ते ॲन्सर लिहायला प्रत्येकाला, म्हणजे 10 क्वेश्चन क्लिक जरी केले ॲन्सर तरी तुम्हाला आयडिया येऊन जाते त्याची. आणि ज्यांच्या घरी आहे त्यांना तर प्रॅक्टिस करा त्याच्यावर, फक्त माऊस. ओके, कारण तुम्हाला तिथं टचपॅड येणार नाही, म्हणजे लॅपटॉपसारखे किंवा फोनसारखे. फोनवर तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता पण बोटानं टच करता. ओके, इथं तुम्हाला एखादं जे इन्स्टिट्यूट असेल, सेंटर असेल, तिथं CET द्यायची तर तिथं तुम्हाला माऊसच असणार. मग ते माऊस कसं हँडल करायचं ते पहा. आणखीन 8-10 दिवसानं तुमची रेग्युलॅरिटी हे सगळं पाहून तुम्हाला इथंच कॉलेजमध्ये त्याची प्रॅक्टिस करून घेऊ. माऊसवर प्रॉब्लेम कसे, म्हणजे एक्झाम कशी द्यायची, क्वेश्चनचे ॲन्सर कसं क्लिक करायचं, सबमिट कसं करायचं, ते सगळं एक पेपरच घेऊ आपण पूर्ण. शेवटच्या 8 दिवसात तीच प्रॅक्टिस करून घेऊ. प्रॅक्टिस एक 2-2 विद्यार्थ्याला बोलून 2-2 विद्यार्थ्याला बोलून करता येते प्रॅक्टिस. त्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचं आता नियोजन लावा. 30 दिवस आहेत तर 30 दिवसात अभ्यास व्यवस्थित करा. लेवल कशीही असली तरी पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही. आणि जवळपास 50% क्वेश्चन असे असतात जे इझी लेवलचे असतात. 50%. ओके, त्याच्यातले आणखीन राहिलेले 40% क्वेश्चन थोडेसे टफ असतात. 10%च क्वेश्चन, 10% म्हणजे 5 क्वेश्चन असतील. ओके, ॲप्रॉक्सिमेटली सांगायला 5 ते 6 क्वेश्चन असे असतील की ज्याच्यात तुम्हाला थोडा टाईम लागेल किंवा सगळंच वापरणं लागेल, तुमचं स्किल नॉलेज सगळंच वापरणं लागणार. मग त्याच्यासाठी फक्त तुम्ही थिअरॉटिकल कन्सेप्ट जे आहेत, आपण जे थिअरी पाहत नाहीत त्याच्यामुळे जे सगळ्यात जास्त नुकसान होते. डायरेक्ट क्वेश्चन ॲन्सर, तुम्हाला जे थिअरॉटिकल प्रॉब्लेम असतात किंवा थिअरी असते, आता बायोलॉजीमध्ये थिअरी बरेचदा तुम्ही क्वेश्चनच वाचत नाही, डायरेक्ट ॲन्सर. जेव्हा तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं असते वर क्वेश्चन खाली ॲन्सर, तेव्हा क्वेश्चन केअरफुली कोणीच वाचत नाही. डायरेक्ट काय करते, ॲन्सरपासून वाचायला सुरू करते. मग त्याच्यातला अर्धा क्वेश्चन विचारला तर मग ॲन्सरच लिहिता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय आधी थिअरी कंप्लीट करा, क्वेश्चन कसं असते ते केअरफुली पहा. अर्ध उत्तर तर क्वेश्चनमध्येच असते. इथं आता JEE सारखे क्वेश्चनही नाहीत. JEEमध्ये काय 25 जे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्याच्यातले 20 ऑब्जेक्टिव्ह आहेत. JEEचं आता नेक्स्ट जी तुमची होईल एक्झाम, त्याच्यात 20 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार, टोटल 25 सॉल्व्ह करायचे. पण पुढचे 10 क्वेश्चन आहेत, आणखीन 10 पैकी 5च सॉल्व्ह करायचे आहेत. पण ते इंटिजर क्वेश्चन आहेत, त्याच्यात ऑप्शन दिलेले नाहीत. तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमचं जे ॲन्सर येईल ते ॲन्सर लिहा. मग याच्यात आणखीन जास्त नॉलेज लागते. ऑप्शन असल्यावर तरी अर्ध उत्तर तुम्हाला कळते ऑप्शनवरूनच, पण ऑप्शनच जर दिले नाही, डायरेक्ट तुम्ही ॲन्सर लिहा. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि फक्त लास्ट ॲन्सर लिहा. हे असे त्याच्यात 10 क्वेश्चन देतात, 10 पैकी 5च सॉल्व्ह करायचे JEEसाठी. शेवटचे 5 क्वेश्चनही तुमचं टॅलेंटच पाहतात. त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. JEEमध्ये पहिल्या 20 क्वेश्चनसाठी, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ, पहिल्या 20 क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. पण शेवटचे जे 10 क्वेश्चन आहेत 10 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहेत, त्याच्यात निगेटिव्ह नाही. आणि CETमध्ये कोणत्याच याच्यात निगेटिव्ह नाही. तुम्हाला PCMसाठी 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 100 क्वेश्चन कोणते असणार, फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 आणि मॅथचे 50, असे 150 क्वेश्चन 3 तासात सॉल्व्ह करायचे आहेत. पहिले 90 मिनिटात 100 क्वेश्चन आणि दुसऱ्या 90 मिनिटात 50 क्वेश्चन. PCBसाठी पहिल्या 90 मिनिटात 100 क्वेश्चन आणि दुसऱ्या 90 मिनिटात सुद्धा 100 क्वेश्चन, बायोलॉजीचे 100 क्वेश्चन. कारण तिथं तुम्हाला काहीही सॉल्व्ह करायचं नाही, क्वेश्चन वाचायचं आहे आणि ॲन्सर लिहायचं. मॅथमॅटिक्समध्ये तरी सॉल्व्ह करून ॲन्सर लिहायचे, म्हणून तिथं 50च क्वेश्चन आहे.
फक्त आता तुमचं नियोजन लावा आणि अभ्यास व्यवस्थित करा.